माणसांना प्रवास करणे आवडते. माणसे प्रवासासाठी नवीन स्थळांच्या शोधात असतात. नवीन स्थळी गेल्यावर वेगळे असे बरेच काही पाहता येते. वेगळ्या चवी अनुभवता येतात. अपरिचित माणसे भेटतात. त्यांच्याशी संवाद होतो. विशिष्ट विषयावरील त्यांची मते जाणून घेता येतात. आपली मते मांडता येतात. अन्य माणसांचे अनुभव ऐकता येतात. मानवी स्वभावाचे नमुने पाहता येतात. या साऱ्यामधून शिकण्यासारखे खूप काही असते. शिकायचे व नाही हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो. फक्त प्रवासातच नाही तर आयुष्यात भेटलेल्या माणसांबरोबर जो संवाद होत राहतो त्यामधून विशिष्ट माणसाची ओळख होत जाते. याचे माझे नाते जुळेल असे आपल्याला वाटते. वास्तव्याच्या छोट्याशा कालावधीतही काही माणसांशी आपले मैत्र जुळते. पुढे संवाद चालू राहिला तर ते दीर्घकाळ टिकून राहते. मैत्रीचे नाते टिकून राहण्यासाठी आवडी काही विषय समान असावे लागतात. सगुणाबागेतील कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा काही माणसांशी माझा परिचय झाला का? त्यांच्याजवळ पुढे संवाद चालू ठेवावा असे मला मनापासून वाटते का? सगुणाबागेत मी असे काय पाहिले जे दीर्घकाळापर्यंत माझ्या स्मरणात राहील? स्वतःजवळ संवाद करताना माणसांनी असे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत. सगुणाबागेतील रात्रीच्या जेवणात वांग्याची भाजी करण्यात आली होती. ती अनेकांना आवडली. आपल्या घरातील भाजी तशी का होत नाही याचे उत्तर एका सहप्रवाशाने दिले. बाजारातून जी वांगी आपण विकत आणतो ती खतावर कीटकनाशकावर पोसलेली असतात. सगुणाबागेतील शेतात वांगी पिकवली जातात. त्यावर कीटकनाशके फवारली जात नाहीत. त्यांना रासायनिक खतेही दिली जात नाहीत. त्यांच्याकडे जो पालापाचोळा कुजणाऱ्या जैविक वस्तू उपलब्ध आहेत त्यापासून ते खत बनवतात. त्यांच्या परिसरात पिकणाऱ्या भाज्यांना ते खत दिले जाते. स्वतः भडसावळे सरनी तसे सांगितले. अशा भाज्या आपल्याला पिकवता येतील का? शहरातील माणसांकडे जागा नसते. पण भाज्यांचे फळांचेही अनेक प्रकार गच्चीत सहज पिकवता येतात. दुर्दैवाने अनेकांना हे माहीतच नाही. निळू दामले यांच्या माणूस आणि झाड या पुस्तकात त्याची माहिती विस्ताराने देण्यात आलेली आहे. शहरातील अनेक टेरेसिसवर भाज्या पिकवण्याचे तसे प्रयोग केले जातात. शाळातून शिकणारी मुले ते काम प्रयोग निश्चित करू शकतील. तसे प्रयोग करावेत असे मलाही वाटते का? याचे उत्तर ज्याचे त्याने स्वतःला द्यायचे आहे. सगुणाबागेतील परिसरात शिकण्यासारखे खूप काही होते. त्यापैकी माझ्यापर्यंत काय पोचले याचे उत्तर मीच स्वतःला द्यायला हवे. यासाठी स्वतःच्या आत जो राहत असतो त्याच्याशी संवाद करण्यासाठी वेळ काढता यायला हवा. तो वेळ का काढता येत नाही याच्या अनेक सबबी माणसांकडे तयार असतात. माणसे त्यासाठी पुरेसा प्रयत्नच करीत नाही हेच सत्य आहे. बहिर्जगत कल्पनाही करता येणार नाही एवढ्या विस्तारात पसरलेले आहे. अंतर्जगतही तेवढेच विशाल आहे. ते आपल्या आत दडलेले आहे. जीवनाचा शून्याकडून शून्याकडे चाललेला प्रवास हा स्वतःला जाणून घेण्यासाठी आहे. माणसांनी हे सत्य समजून घ्यायला हवे. चाकोरीबाहेरच्या पण जीवनाशी संबंधित असणाऱ्या विषयांवर संवाद करण्यासाठी एका विशिष्ट विषयासाठी माणसे एकत्र यायला हवीत. त्यामध्ये सहभागी होणे आपल्याला आवडेल का? अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद.